हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल किंवा पहिला ब्लॉग पण म्हणू शकता आमच्या चॅनलवरचा. तर मी आहे अखिलेश गाडगे आणि हे चॅनल आज चालू केलेले आहे. तर मी सध्या आहे चिंचपूरमध्ये. तर चिंचपूरमध्ये असण्याचं कारण की हे आमचं फार्म हाऊस आहे आणि ह्या फार्म हाऊसवर आमचा भाऊ असतो मंगेश देवकर. खरं चॅनल तर त्यांनी चालू केलेलं आहे आणि आम्ही दोघं रन करत आहोत त्या चॅनलला. तर चॅनलचं असं आहे की आम्ही ब्लॉग तयार करत आहोत आणि हे सगळे फार्म आहे. तर फार्म हाऊस तर ते वरती आहे, तुम्हाला दाखवलं होतं. तर आज हा पहिला दिवस आहे की जसं तुम्हाला माहिती सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला पूर आल्यामुळे सगळीकडे पाणीच झालते. तर आज थोडा बघा आभाळ उघडलेला आहे आणि पाऊसही थांबलेला आहे तर आपण म्हणू शकता. तर त्यानंतर जे रानात काय परिस्थिती निर्माण होती, काय राहते थाल रानात, ते आपण बघू शकता. सगळं सध्या तर हे बघू शकता, सोयाबीन लावलेले होते, सगळं पाण्यात गेले, काही राहिले नाही सोयाबीनमध्ये पण. आणि मेन तर हे नाही राहत की रान कसं आहे, काय रान जागोजागी सगळ्यांचे फुटलेले आहेत. याचं पाणी त्याच्या रानात, त्याचं पाणी याच्या रानात. तर खूप काही बघण्यासारखं आहे. चिंचपूरमध्ये पण खूप पाणी आलेले आहे. ब्रिज ते चांगले वाहून गेले सगळे ब्रिज, ते पण दाखवू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पहिल्यांदा तर आम्ही रानाचं टूर देऊ तुम्हाला की काय आहे आमच्या रानात, काय नाही. वरनं तर दाखवलंच तुम्हाला की कसं रान आहे. तर खाली जाऊन थोडं डिटेलमध्ये सांगू की काय रान आहे. नंतर आपण आज थोडं नेचर पण उघडलेलं आहे, जसं पाहू शकता. आपण आज गावात सुद्धा जाऊ शकतो की बघू कुठला ब्रिजवर किती पाणी आहे, काय पाणी आहे. खूप ब्रिज आहे तिथं, एक तलाव सुद्धा आहे ह्या साईडला. तर भारी आहे तो तलाव सुद्धा, म्हणजे पाहण्यासारखा राहतो. आज पाऊस उघडलाय तर थोडे दुकानं पण उघडतील. 2 दिवस झालं लाईट नाही आहे, सो ते एक फेस केलं आहे. तर ठीक आहे, आज रानाचा एक टूर देऊ तुम्हाला काय काय आहे रानात. तर हे बाहुणाला सध्या लावलेली पेरूची बाग आहे. ते सध्या रोपं लावलेले आहेत त्यानं. त्या साईडला हे 2 तुकडे त्याचेच आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यानं मध्ये मध्ये कांदा पण लावलेला आहे. असा कांदा लावलेला आहे त्यामध्ये. आणि इकडचं एक या आणि या तुकड्यामध्ये पेरूची बाग लावलेली आहे. रानाचं जास्त हाल होतं पाण्या पावसामध्ये, जास्त सगळं नेचरल राहतं रानाचं. हे खालचा ऊस आहे, सगळा झोपी गेलेला आहे. तर काय म्हणजे जास्त झालेला आहे इथेच जास्त. नंतर हा एक सोयाबीनचा एक लावलेला आहे तुकडा. सोयाबीनच्या रानामध्ये जास्त तर ते बांध असे फुटलेले आहेत जागोजागी ह्या रानामध्ये. तुम्ही पुढं पण पाहू शकता हे वाला एक पार्ट. इथं पण जास्त पाणी जास्त ते वाहून आले, माती वाहून गेली. तर हे थोडक्यात म्हणजे काय म्हणतात, नसल्यासारखं झालेलं आहे. तर वायाच जाणार आहे सगळे, त्यातनं काही जास्त येणार नाही आहे. असं जागोजागी त्या एक ठिकाणी सेम असंच बांध फुटलेला आहे. शेतातलं पाणी काढून द्यायचं चालू का मशीनने, म्हणजे लवकरात लवकर. या ठिकाणी रोडवरती पाणी आलेलं आहे. एक छोटा ओढा आहे, त्यातून गाडी घातली. आता काय होतंय माहित नाही. अरे बापरे, कधी बघ निघाली गाडी तर व्यवस्थित निघली. चला आता पुढच्या पुलाकडे जाणार आहे. हे बघा शेतात पाणी, आणि पलीकडे तिकडे दिसते ती नदी आहे, मेन नदी, खैरी नदी. हे बघा गाव चिंचपूर, चिंचपूर नदी, चिंचपूर मधली नदी खैरी नदी. खैरी नदीला येऊन भेटणारी एक डोना नदी आहे आणि त्या नदीचं पाणी, नदीचा पूल त्या ठिकाणी आहे. आणि पुलाच्या अलीकडे हे झाड दिसतंय, त्या झाडापासून अलीकडे पूर्ण रस्ता आहे जो की तो पण पाण्यात गेलेला आहे. हे बघा नदीचं पाणी. माणसं उभा राहिली त्या ठिकाणी. घ्या पाय दोन. उडीच मारायची आहे. हे बघा सोलारचं नुकसान, ते सरकारचं आलेलं सोलार. काहींच्या काचा फुटल्यात तर काहींचं सोलार वाहून गेलंय. त्या ठिकाणी लोक उभा राहिले. तर दुधाचं कॅन बघा,
दूध तर घातलंय का नाही माहित नाही भावाने. हे सगळे आमच्या गावातले माणसं. सगळ्यांना वाटतं आज पाणी कमी होईल पण माहित नाही. आता आपण गावातल्या नदीकडे चाललोय पुराची परिस्थिती पाहण्यासाठी. आता आपण खैरे नदीच्या मेन पुलावर आलो. हे बघा, काल तर खूप जास्त पाणी होतं, वरती आलेलं आहे. आता बऱ्यापैकी खाली बसरलाय. राईटला घे थोडं राईटला गाडी. हे चिंचपूर गावचं मंदिर आणि हे पाणी अफाट पाणी अफाट. आम्ही गाडी घेऊन चाललेलो आहे. आता जो मेन प्रकल्पाचा पॉइंट आहे त्या ठिकाणी आलो होतो. चल पुढे. अरे वा, चल बघूयात. हे असं आहे खैरी नदीचं पाणी. हा मेन सांडवा आहे. थोडा थोडा समुद्राचा फिर यायला लागलाय. चिंचपूर मध्ये लय ना करे. हा, हे बघ पाणी कसं आहे. ते सांडव्याच्या भिंतीत का, त्या भिंतीच्या वरून सुद्धा पाणी पडलं होतं. आडव्या भिंती, त्या भिंती. आणि शेवटी फायनली घरी आल्यावरती जरी कितीही नुकसान झालं तर आता हा नजारा पाहून मनाला शांती मिळाली. तर मित्रांनो बाय. असंच तुम्हाला काही गोष्टी अपडेट करत राहील.